यावर आता मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया आली आहे। नवले पुलावर झालेला अपघात दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। तसंच अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली। या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली। आपल्या पोस्टमध्ये ते म्हणतात, नवले पुलावर अपघात, काही लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आहे। ही घटना दुर्दैवी, वेदनादायी आहे। घटनेत प्राण गमावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असं ट्विट फडणवीस यांनी केलंय। कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत। अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। नवले पूल हा मृत्यूचा सापळा बनला। या आधीही या पुलावर किती अपघात झालेत आणि त्याची कारणं काय आहेत पाहूयात। 30 नोव्हेंबर 2020 रोजी ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन अनेक वाहनांना धडक बसली, तिघांचा मृत्यू झाला होता। 21 नोव्हेंबर 2022 भरधाव ट्रकची 25 पेक्षा जास्त वाहनांना धडक बसली, 20 जण जखमी झाले। फेब्रुवारी 2024 मागच्या वर्षीची घटना आहे, नियंत्रण सुटल्यानं डंपरची बसला धडक बसली, 8 जण जखमी झाले। ऑक्टोबर 2025 नियंत्रण सुटल्यानं ट्रकची 3 वाहनांना धडक, मागच्या महिन्यातील घटना आहे। काय अपघाताची कारण आहेत तर या पुलावर तीव्र उतार आहे। अवजड वाहनं उतारावरून खाली येताना नियंत्रण गमावतात। उतारावर चालक वाहनाचा गिअर न्यूट्रलवर ठेवतात, त्यामुळे ब्रेक काम करत नाही। वाहतूक नियंत्रित नसल्यानं अपघाताचं एक कारण आहे।